हाय गाईज, शुभ संध्याकाळ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे कांद्याची पात. मस्त अशी कवळी लसलस कांद्याची पात कशी बनवते तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवते. चला तर बघूया. हे बघा, आता कढई तापून घेतलेली आहे. कढईत तेल घालते. तेल थोडं जास्त वापरायचं. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकायचं. मला तेल थोडं जास्त नंतर जिरा घालून घेऊया. नंतर शेंगदाण्याचा कूट केलेला आहे. हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण, जिरं हे वाटून घेतलेलं आहे आपण. हे परतून घेऊया. खायला पण कांद्याची पात एकदम मस्त लागते. नंतर हळद घालूया. चवीनुसार मीठ. बघा, मस्त अशी कांद्याची पात धुवून घेतलेली आहे. मस्त असं परतून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घालूया. हे बघा, मुगाची डाळ. अशी नक्की ट्राय करून बघा. अशी कांद्याची पात खायला खूप छान लागते. वाटण परतलेलं आहे. नंतर आपण त्याच्यात कांद्याची पात घालूया. गॅस फास्ट ठेवायचं, कारण की याच्यामध्ये पाणी नाही झालं पाहिजे. नुसती फ्राय झाली पाहिजे. बाजरीच्या भाकरी संग तर खूप छान लागते. मस्त अशी हळद. पाणी वगैरे काही घालायचं नाही. आपोआप त्याला थोडंसं पाणी सुटतं. ते पूर्ण आटून घ्यायचं पाणी. भाकरीवरच होऊन घ्यायचं. झाकण वगैरे काही. कवळे पातेला शक्यतो कांद्याच्या पातीत कधी पाणी घालायचंच नाही. त्याला आपोआप पाणी सुटतं.
पूर्ण पाणी आहे ना आटून द्यायचं. मस्त लागतं. एकदा नक्की ट्राय करून तयार झाल्यानंतर दाखवते. मित्रांनो हे बघा कांद्याची पात तयार झालेली आहे. बघा छान झालेली आहे. खायला खूप छान लागते अशी. नक्की ट्राय करून बघा मैत्रीण. नक्की ट्राय करून बघा. बघा आपली कांद्याची पात तुम्हाला दाखवली तयार झालेली आहे. सर्वांना शुभ संध्याकाळ. आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय.